नमस्कार. यापूर्वी आपण संशोधन म्हणजे काय, संशोधनाचे स्वरूप, व्याप्ती, संशोधनाचे प्रकार इत्यादी बाबी समजावून घेतल्या आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की संशोधन ही शास्त्रशुद्ध, तर्कसंगत आणि पद्धतशीर प्रक्रिया आहे. संशोधनाची प्रक्रिया पद्धतशीर आहे म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला एखाद्या समस्येचं शास्त्रशुद्ध आणि तर्कसंगत उत्तर मिळवायचं असतं, तेव्हा ते उत्तर मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो विशिष्ट टप्प्यांमधून गेला पाहिजे. विशिष्ट पायऱ्यांमधून ती प्रक्रिया पुढे गेली पाहिजे आणि मग त्या प्रक्रियेतून जे उत्तर सामोरं येईल त्या समस्येचं, ते उत्तर हे तर्कसंगत आणि अधिक बरोबर किंवा योग्य असेल, वैज्ञानिक असेल. यासाठी आपल्याला संशोधनाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला संशोधनाच्या प्रक्रियेचे टप्पे समजावून घेतले पाहिजेत. सामान्यतः संशोधनाच्या प्रक्रियेचे पुढील 7 टप्पे येतात. हे सर्वसाधारण टप्पे आहेत. यापेक्षाही संशोधन प्रक्रियेचे अधिक टप्पे दर्शवणारं विश्लेषण तुम्हाला पुस्तकांमध्ये किंवा इतर ठिकाणी सापडेल. या ठिकाणी आपण जे संशोधन प्रक्रियेचे टप्पे विचारात घेतो आहोत हे सर्वसामान्य टप्पे आहेत. कोणत्याही प्रकारच्या संशोधन प्रक्रियेमध्ये हे टप्पे येतात. यातला पहिला टप्पा आहे संशोधन समस्येची निवड, आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम. आपल्याला सर्वप्रथम किंवा संशोधकाला सर्वप्रथम संशोधन समस्या निवडावी लागते. दैनंदिन जीवनामध्ये, व्यवहारामध्ये किंवा अभ्यास करताना आपल्याला वेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा आपल्यासमोर अनेक प्रकारच्या समस्या येऊन उभ्या राहतात. या समस्यांची उत्तर मिळण्याचा प्रयत्न आपण त्या काळामध्ये त्या प्रकारे आपल्या इच्छेनुसार आपण करत असतो. पण असे सर्वच प्रश्न हे संशोधन समस्या असतील असं नाही. काही वेळेला सामान्य स्वरूपाचे वाटणारे प्रश्न हे अधिक सखोलतेने पाहिल्यास ते संशोधनाचे प्रश्न असू शकतात. परंतु त्याच वेळेला काही वरवर संशोधनासारखे वाटणारे प्रश्न हे सामान्य प्रश्न असू शकतात. संशोधनाची प्रक्रिया मुळात ज्ञानाच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. ज्ञानाच्या निर्मितीची प्रक्रिया याचा अर्थ काय होतो, तर या प्रक्रियेमधून नवीन ज्ञान निर्माण होतं. नवीन ज्ञान निर्माण होतं म्हणजे काय, की ज्या गोष्टींचं ज्ञान पूर्वी नव्हतं ते ज्ञान यातून होतं. त्यामुळे संशोधनाची समस्या ही अशा प्रकारे निवडली गेली पाहिजे की ज्यातून ज्ञानामध्ये काहीतरी भर पडेल की त्या समस्येचं उत्तर मिळाल्यानंतर ज्ञानामध्ये काहीतरी भर पडेल. संशोधन समस्येच्या निवडी संदर्भात आपण पुढच्या व्याख्यानामध्ये अधिक डिटेलमध्ये बघणारच आहोत. हा संशोधन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. संशोधकाने सर्वप्रथम संशोधन समस्येची निवड केली पाहिजे. एकदा तुमचं ठरलं किंवा संशोधन समस्या निवडून झाली की मग तुम्ही जी संशोधन समस्या निवडता आहात या समस्येवर आधारित किंवा तद अनुषंगिक त्या संशोधन समस्येसारख्याच समानार्थी विषयांवर इतरांनी संशोधन केलेलं असू शकतं किंवा तुम्ही निवडलेल्या संशोधन समस्येला काही पार्श्वभूमी असते. ही पार्श्वभूमी सामान्यतः वेगळ्या प्रकारच्या संकल्पनांची किंवा वेगळ्या प्रकारच्या सिद्धांताची, अशा प्रकारची पार्श्वभूमी असू शकते. निवडलेली संशोधन समस्या संशोधकाला अधिक स्पष्ट व्हावी, त्याच्या संशोधनाला पुढे दिशा मिळावी, यासाठी त्याला संशोधन साहित्याचा आढावा घ्यावा लागतो. हा संशोधन प्रक्रियेचा दुसरा टप्पा, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर किंवा रिलेटेड लिटरेचर. संशोधक जी संशोधन समस्या निवडतो ती संशोधन समस्या या साहित्याच्या आढाव्यामधून अधिक स्पष्ट होत जाते. त्यातून त्याला
स्वतःच्या संशोधन प्रक्रिया राबवण्यासाठीची एक दिशा प्राप्त होत असते. बऱ्याच वेळेला अशा संशोधन समस्येचे सैद्धांतिक, मगाशी म्हटलं तसं सैद्धांतिक पार्श्वभूमीसुद्धा असते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही भारताच्या व्यापाराची, आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा तुम्हाला समजावून घ्यायची आहे. आता या परिस्थितीमध्ये किंवा अशा प्रकारच्या संशोधन समस्येमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं किंवा देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचं स्पष्टीकरण करणारे अनेक सिद्धांत, अनेक संकल्पना यापूर्वी मांडल्या गेल्या आहेत. तुमच्या या संशोधन समस्येचं, आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातल्या संशोधन समस्येचं स्वरूप अधिक चांगल्या रीतीनं तुम्हाला स्पष्ट व्हावं यासाठी ही सगळी सैद्धांतिक चौकट समजावून घेणं, संकल्पनात्मक चौकट समजावून घेणं किंवा तशा प्रकारचं संशोधन यापूर्वी कोणी केलं असेल तर ते समजावून घेणं आवश्यक आहे. यालाच संशोधन साहित्याचा आढावा असं म्हणतात. तिसरा टप्पा, गृहीतकृत्याची निर्मिती. पुढे जाऊन पडताळणी घेता येईल अशा प्रकारचं मांडलं गेलेलं विधान म्हणजे गृहीतकृत्य होय. हायपोथेसिस, फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस. सामान्यतः ज्या विषयामध्ये संशोधन करायचं आहे त्या विषयाबद्दल संशोधकाची स्वतःची काही मतं असू शकतात. संशोधन साहित्याच्या आढाव्यामधनं की संशोधित साहित्य अगोदर वाचल्यामुळे, समजावून घेतल्यामुळे ही मतं आणखीन पक्की होत जातात. संशोधकाची ही तयार झालेली मतं, त्या मतांची त्याला पडताळणी घ्यायची असते. अशी पडताळणी घेण्यासाठी त्याचं विधानामध्ये रूपांतर करावं लागतं. अशा प्रकारे मांडलं गेलेलं की ज्याची पुढे जाऊन पडताळणी घ्यायची आहे असं विधान म्हणजे गृहीतकृत्य. संशोधन प्रक्रियेच्या या टप्प्यावर संशोधकाला अशा प्रकारच्या गृहीतकृत्याची मांडणी करावी लागते. ही गृहीतकृत्याची निर्मिती करून झाली की मग त्या आधारे संशोधकाला संशोधनाचा आराखडा तयार करावा लागतो. त्यामुळे प्रिपेअरिंग रिसर्च डिझाईन, संशोधनाचा आराखडा तयार करणे हा पुढचा टप्पा. संशोधनाचा आराखडा म्हणजे काय? आपल्याला जेव्हा एखादं काम करायचं असतं तेव्हा आपण मनामध्ये ते काम कसं करायचं याचा एक आराखडा तयार करतो, याचा एक एकंदरीत आखणी करतो. ही जी आखणी आहे यालाच आराखडा असं म्हणतात. थोडक्यात संशोधनाच्या प्रक्रियेचं नियोजन, संशोधकाने निवडलेली समस्येचं स्वरूप, संशोधकांनी मांडलेली गृहीतकृत्य आणि संशोधकाची पुढे जाऊन संशोधन करण्याची त्याची एकंदरीत इच्छा, मानसिकता, तयारी या सगळ्याचा विचार करून त्याच्याकडे असणारे वेगळ्या प्रकारचे स्रोत, आर्थिक, वेळ इत्यादी संदर्भातले स्रोत, या सगळ्याचा विचार करून संशोधकाला संशोधनाचा आराखडा तयार करावा लागतो. आत्ता म्हटलं तसं आराखडा ही संशोधनाच्या प्रक्रियेची ब्लूप्रिंट आहे. जसं आपण समजा आपल्याला घर बांधायचं आहे आणि हे घर बांधण्यापूर्वी आपण त्याचा एक ब्लूप्रिंट काढतो, त्याचा एक आराखडा तयार करतो. आपण काय डायरेक्ट घर बांधायला सुरुवात करत नाही. आपल्याला वेगळ्या प्रकारच्या खोल्या कशा हव्यात वगैरे वगैरे या अनुषंगाने आपण त्याचा एक स्केच तयार करतो. तसंच संशोधनाची प्रक्रिया पुढे जाऊन कशा प्रकारे राबवायची आहे, म्हणजे तथ्य कसं गोळा करायचं आहे, विश्लेषण कसं करायचं आहे, गृहीतकृत्य कोणती मांडले, त्याची पडताळणी कशी घ्यायची आहे, या संदर्भातले जे सगळं त्याची जी ब्लूप्रिंट आहे ती म्हणजे आराखडा. या टप्प्यावर संशोधकाला पूर्ण संशोधन प्रक्रियेचा आराखडा तयार करावा लागतो. पुढच्या टप्प्यावर संशोधकाला तथ्य संकलन करावं लागतं. तथ्य म्हणजे संशोधन प्रक्रियेशी संबंधित आकडेवारी आणि माहिती. संशोधक जे संशोधन करतो आहे त्या संशोधनामध्ये त्याने मांडलेल्या गृहीतकृत्याची पडताळणी घेण्यासाठी त्याला आकडेवारी आणि माहिती गोळा करावी लागते. त्यांना या संशोधन प्रक्रियेमधल्या वेगळ्या घटकांबद्दल त्याला जे वाटते, त्याचं जे मत आहे किंवा त्या संशोधन साहित्याच्या आढाव्यामधनं त्याचं जे मत बनलं आहे त्याची पडताळणी त्याला घ्यायची आहे आणि ती पडताळणी घेण्यासाठी त्याला त्या विषयासंदर्भात आकडेवारी हवी आहे, माहिती हवी.
ही आकडेवारी गोळा करण्याच्या प्रक्रियेला तथ्य संकलन असं म्हणतात, डेटा कलेक्शन असं म्हणतात. या टप्प्यावर संशोधक अशा प्रकारे आकडेवारी आणि माहिती गोळा करतो. हे तथ्य किंवा ही आकडेवारी आणि माहिती गोळा करण्याची वेगवेगळे मार्ग आहेत. त्यामध्ये प्राथमिक तथ्य, दुय्यम तथ्य, प्राथमिक तथ्यामध्ये पुन्हा मुलाखत घेऊन, निरीक्षण करून वगैरे वगैरे, का प्रश्नावली पद्धत वापरून वगैरे वगैरे, हे सगळे तथ्य संकलनाचे, डेटा कलेक्शनचे मार्ग आहेत. तथ्य संकलन ही प्रक्रिया आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये समजावून घेणारच आहोत. तर या टप्प्यावर संशोधकाला तथ्य संकलन करावं लागतं. हा संशोधन प्रक्रियेचा 5वा महत्त्वाचा टप्पा आहे. पुढच्या 6व्या टप्प्यावर हे गोळा केलेलं तथ्य त्याला विश्लेषित करावं लागतं, डेटा ॲनालिसिस. संशोधकाने जे तथ्य गोळा केलं, जी आकडेवारी आणि माहिती गोळा केली, त्याची विशिष्ट प्रकारे वर्गवारी करणं, तालिका तयार करणं म्हणजे टेबल्स तयार करणं आणि त्या आधारे मग त्याचं विश्लेषण करणं. वेगवेगळ्या प्रकारे सांख्यिकीय स्वरूपाची साधनं वापरून तथ्याचं विश्लेषण केलं जातं. उदाहरणार्थ सरासरी काढणं, अरिथमेटिक मीन, मीडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन, कोरिलेशन वगैरे वगैरे यासारख्या साधनांचा वापर करून त्या तथ्याचं विश्लेषण करावं लागतं. आणि शेवटच्या टप्प्यावर या विश्लेषित केलेल्या तथ्याचा अन्वयार्थ लावणे. या प्रक्रियेमध्ये गृहीतकृत्यांची पडताळणी घेणं, गोळा केलेल्या तथ्याचं जे विश्लेषण केलं आहे की तथ्याचे जे प्रातिनिधिक स्वरूपाचे आकडे आणि माहिती मिळवली आहे, उदाहरणार्थ अरिथमेटिक मीन म्हणजे गणितीय मध्य वगैरे वगैरे, त्याच्या आधारे अर्थ लावणं म्हणजेच अन्वयार्थ शोधणं. आणि हा अन्वयार्थ शोधून झाला की या सगळ्याचं लिखित स्वरूपात मांडणी करणं म्हणजेच अहवाल लेखन. हा संशोधन प्रक्रियेचा शेवटचा टप्पा. संशोधकानं संशोधनाची प्रक्रिया राबवल्यानंतर किंवा राबवलेली संशोधनाची प्रक्रिया ही इतरांसमोर गेली पाहिजे. संशोधन प्रक्रियेचं जे फलित आहे, निष्कर्ष आहेत, ते इतरांसमोर मांडले गेले पाहिजेत. त्याची इतरांसमोर चर्चा व्हायला हवी. तरच ते ज्ञानाच्या निर्मितीचा एक भाग होऊ शकतात. त्यामध्ये काही कमतरता असल्यास ती इतरांनी दाखवून द्यावी, त्यामध्ये सुधारणा व्हाव्यात, अशी या पाठीमागची अपेक्षा असते. त्यासाठी संशोधनाच्या एकंदरीत संपूर्ण प्रक्रियेचा या पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यांपर्यंत संपूर्ण प्रक्रिया लिखित स्वरूपात तयार करणं किंवा त्या संशोधन प्रक्रियेचं संपूर्ण लेखन करणं म्हणजे अहवाल लेखन. या पूर्ण प्रक्रियेचा अहवाल संशोधकाला लिहायला लागतो. हा संशोधन प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे. तंत्रशुद्ध, शास्त्रशुद्ध, तर्कसंगत संशोधनाची प्रक्रिया या टप्प्यांमधनं जाते. प्रत्येक संशोधकाला आपल्या संशोधनाची प्रक्रिया पद्धतशीररित्या एकामागोमाग एक अशा प्रकारे या टप्प्यांमधून न्यावी लागते. तरच त्यातून बाहेर येणारे निष्कर्ष हे शास्त्रशुद्ध मानले जातात आणि त्यावर मग इतर जण विश्वास ठेवू शकतात. धन्यवाद.